We welcome you all in the name of the Lord and Savior Christ Jesus. This morning, as we have gathered to worship His holy name, to exalt His holy name, let us all surrender our hearts, surrender our lives unto Him and exalt His holy name. आजच्या सकाळी पुन्हा एकदा इमॅन्युअल असेंब्ली ऑफ गॉड मिनिस्ट्रीज पण सर्वजण मिळून देवाचा गौरव करू, त्याच्या नावाची स्तुती प्रशंसा आराधना करूया. जय जयकार त्याला देऊया. तो जो सार्वभौम असा परमेश्वर आहे, तो जो सर्व समर्थ असा देव आहे, त्याच्या नावाची प्रशंसा स्तुती जय जयकार आराधना करू. लेट अस रीड Psalms 27 फॉर द ग्लोरी ऑफ द लॉर्ड दिस मॉर्निंग. आजच्या सकाळी आपण स्तोत्र 27 वाचू आणि देवाचं गौरव करू. परमेश्वराचं वचन जे आज आम्हाकडे येणार आहे, त्यासाठी आपल्या अंतकरणाची तयारी करूया. आपल्या मनाला, आपल्या विचारांना परमेश्वराच्या स्वाधीन अधीन करूया, की देवाचा आत्मा आमच्या ठाई त्याच्या गौरवामध्ये आम्हा प्रत्येकाला चालवो. लेट अस रीड Psalms 27 टुगेदर इन द प्रेझेन्स ऑफ द लॉर्ड. स्तोत्रसंहिता 27 आपण वाचणार आहोत. परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे, मी कोणाची भीती बाळगू. परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे, मी कोणाचे भय धरू. दुष्कर्मी म्हणजे माझे शत्रू व द्वेष्टे हे माझे मांस खाऊन टाकण्यास जेव्हा माझ्यावर चढाई करून आले, तेव्हा तेच ठेच लागून पडले. सैन्याने माझ्यापुढे ठाणे दिले, तरी माझे हृदय कचरणार नाही. माझ्यावर युद्ध प्रसंग ओढवला, तरी मी हिम्मत धरून राहीन. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करीन. कारण विपत्काली मला तो आपल्या मंडपात लपवून ठेवील, मला तो आपल्या डेऱ्याच्या गुप्तस्थळी ठेवील. तो मला खडकावर उचलून ठेवील. आता सभोवतालच्या माझ्या वैऱ्यांपुढे माझे मस्तक उन्नत होईल. त्याच्या डेऱ्यात मी उत्सवपूर्वक यज्ञ करीन, मी गायन वादन करीन, परमेश्वराचे गुणगान गाईन. मी उच्च स्वराने तुझा धावा करीत आहे. हे परमेश्वरा, ऐक, माझ्यावर दया कर, माझी याचना ऐक. माझे दर्शन घ्या असे तू म्हटले, तेव्हा माझे हृदय तुला म्हणाले. हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे. तू आपले मुख माझ्या दृष्टी आड करू नको, आपल्या सेवकाला रागाने दूर घालवू नको. तू माझे सहाय्य होत आला आहेस. हे माझ्या उद्धारक देवा, माझा त्याग करू नको, मला सोडू नको. माझ्या आईबापांनी मला सोडिले, तरी परमेश्वर मला जवळ करील. हे परमेश्वरा, आपला मार्ग मला दाखव. लोक माझ्या पाळतीवर बसले आहेत, म्हणून मला धोपट मार्गाने ने. माझ्या शत्रूंच्या इच्छेवर मला सोपवू नको, कारण खोटे साक्षीदार व निष्ठुरपणाचे फुतकार टाकणारे माझ्यावर उठले आहेत. या जिवंतांच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करील. परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, हिम्मत धर, परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. लेट अस बी सीटेड इन द प्रेझेन्स ऑफ गॉड. देवाचं हे अद्भुत असं वचन आम्हा प्रत्येकासाठी, की ज्यामध्ये तो आम्हाला त्याच्या दर्शनासाठी आतुर होण्यासाठी, दावीद राजा त्या प्रभूच्या दर्शनासाठी, परमेश्वराच्या दृष्टांतासाठी तो आतुर आहे. तो म्हणतो 8व्या वचनामध्ये, माझे दर्शन घ्या असे तू म्हटले, तेव्हा माझे हृदय तुला म्हणाले. हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे. हालेलुया. मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे. यू अँड आय शल बिकम eager, thirsty and hungry to see the visions and revelations of the Lord in our life. तुम्ही आणि मी त्यासाठी भुकेले आणि तहानेले होऊया, ज्यामध्ये परमेश्वराचं दर्शन, प्रभूचं दर्शन, ख्रिस्ताचं दर्शन, ख्रिस्ताचे दृष्टांत, ख्रिस्ताचं प्रगटीकरण ते तुम्हा आणि माझ्याकडे प्रभू देव करेल. Let us just bow down before Him as we go down in prayer, as we surrender our life for worship. Hallelujah. Let us just go down in prayer. Let us lift up our hearts in worship, in adoration unto the Lord. Let us surrender our lives to Him and call upon His holy name this morning. Oh, thank you, Jesus. We embrace you, Master. Oh, धन्यवाद करतो पित्या परमेश्वरा, प्रभू येशूच्या नावामध्ये आजच्या सकाळी तुझ्या चरणी येतो. तुला उंचवितो, स्तवितो, आराधितो, गौरवितो.
अब्राहम इसाक याकोबाच्या देवा, जिवंतांच्या जिवंत प्रभू, आम्ही तुझं स्तुती स्तवन करतो. तू जो आम्हासाठी प्रभू वधस्तंभी गेला, तू जो आम्हासाठी पुन्हा मरणाच्या दाढीतून उठला, तू जो आम्हासाठी मरणावर विजय देऊ केला, तू जो आम्हाला घेण्यासाठी पुन्हा येणारा प्रभू आहे, आज आम्ही तुझं स्तुती स्तवन करतो. जे ऐकणारे प्रत्येक प्रियजन आहे त्या प्रत्येकासाठी ही गौरवी आशा तू राखलेली आहेस प्रभू. आज जे प्रत्येक जण, आज जे विश्वासणारे, आज जे तुझ्याकडे पाहून आहे, तुझ्याकडे लक्ष लावून आहे, तुझ्या ठाई विश्वास राखून आहे, त्या प्रत्येकाला घेण्यासाठी, त्या प्रत्येकाला तुझ्या उपस्थितीमध्ये, तुझ्या गौरवामध्ये, तुझ्या महिमेमध्ये घेण्यासाठी तू येणारा प्रभू आहे. आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. येशू राजा, तुझ्या नावाची स्तुती, महिमा, प्रशंसा, गौरव, आराधना करतो. आमचे अंतकरण, आमचं मन, आमचे विचार, आमचं जीव, आत्मा, शरीर, आम्ही सर्व काही तुला समर्पित करतो. प्रभू तू ये, तुझ्या गौरवामध्ये ये, तुझ्या महिमेमध्ये ये, तुझ्या उपस्थितीमध्ये तू ये, तुझ्या सानिध्यामध्ये तू आम्हा प्रत्येकाला राहा. तुला धन्यवादाचा यज्ञ आम्ही सादर करतो. धन्यवादाचे ही प्रार्थना, ही आराधना, हे समर्पण येशूच्या नावामध्ये अर्पित करतो. म्हणून तो ऐक पित्या. आमेन. हालेलुया. Let us go down in prayer. Let us go down in worship at this time. यावेळेला आपण आराधनेमध्ये जाऊया. Let us all lift up our hearts and cry out to Him. Oh, you are worthy, my God. You are worthy. You are worthy of praise. You are worthy of glory. You are worthy of honor. You are worthy of power and majesty, my God. Oh, hallelujah. Sing to Him this morning. Let us all surrender our hearts, surrender our lives to Him this morning. तेरे पास आता हूँ यीशु, तेरे पास आता हूँ यीशु, तेरे पास हर पल मेरी आशा तेरी स्तुति करती रहे. हर दिन मेरी आशा तेरी महिमा गाती रहे. तेरे पास आता हूँ यीशु, तेरे पास आता हूँ यीशु, तेरे पास हर पल मेरी आशा करती रहे. हर दिन मेरी हर बात तेरी महिमा गाती रहे. यीशुआ, यीशुआ, आता हूँ यीशु, तेरे पास
यीशु तेरे पास हर पल मेरी हर सांस तेरी स्तुति करती रहे हर दिन मेरी हर बात तेरी महिमा गाती रहे on high, Yeshua. Yeshua, Yeshua, Yeshua. Sing it together one more last time. Sing it. Yeshua, 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 Yeshua. Oh, Yeshua. His name is above all names. The name of Jesus, the glorious, the matchless, the everlasting. Oh, Yeshua, Yeshua, Yeshua. Blessed God, we adore, we bow before, we give you the glory, the honor, the power. Surrender our lives to thee, O God. This morning we sihenen kedo lakanda basa. Lahara kibendo sihendi hilia turebend. Para hasukanta sahara labare sihentere. Let our hearts, let our soul, let our spirit be submitted to you, Lord. धन्यवाद, स्तुति, प्रशंसा, गौरव, आराधना, जय जयकार प्रभु आपको देते हुए ये आराधना, ये समर्पण, ये कुर्बानी यीशु के नाम में अर्पित करते हैं। सुनो, ग्रहण कर पिता। आमेन, आमेन। हालेलुया, हालेलुया। आनंद के साथ परमेश्वर के भवन में उपस्थित होते हैं जहाँ पर भी आप हैं। आइए आनंद करते हैं क्योंकि उसकी उपस्थिति हमारे लिए जरूरी है और जहाँ पर उसकी उपस्थिति है वहाँ पे आनंद की भरपूरी है। आइए उसमें आनंद करें, परमेश्वर में आनंद करें। प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा। साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा। प्रभु का धन्यवाद करूंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा। साथ चलूंगा मैं जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा। प्रभु का धन्यवाद करूंगा। ना देगी मुझे दुनिया कभी भी कोई सुख और शांति आराम, ना देगी मुझे दुनिया कभी भी कोई सुख और शांति आराम। मेरे यीशु के साथ धन्य संगति में सदा मिलती खुशी मुझको, मेरे यीशु के साथ धन्य संगति में सदा मिलती खुशी मुझको। प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा। साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा। प्रभु का धन्यवाद करूंगा। मेरे
मेरे आयु के दिन पद पद में सदा तेरी सेवा को पूरी करूंगा। मेरी आयु के दिन पग पग में सदा तेरी सेवा को पूरी करूंगा। एक बत्ती समान जलता रहूंगा, मेरी जिंदगी मेरी कामना। एक बत्ती समान जलता रहूंगा, तेरी महिमा मेरी कामना। प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा। साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा। प्रभु का धन्यवाद करूंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा। मेरी जिंदगी की हर परेशानी में खुल जाता है आशा का द्वार। मेरी जिंदगी की हर परेशानी में खुल जाता है आशा का द्वार। मेरी जिंदगी की हर परेशानी में खुल जाता है आशा का द्वार। मेरी जिंदगी की हर परेशानी में खुल जाता है आशा का द्वार। कभी ना हटूंगा, कभी ना डरूंगा, चाहे जान भी देना पड़े। कभी ना हटूंगा, कभी ना डरूंगा, चाहे जान भी देना पड़े। प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा। साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा। प्रभु का धन्यवाद करूंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा। उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा। प्रभु का धन्यवाद करूंगा। ओ हो 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 तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। मेरी निराशाओं में मेरी आशा बना तू, मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु। मेरी निराशाओं में मेरी आशा बना तू, मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। दिल की गहराइयों में बसता तू ही प्रभु, तेरी इच्छाओं को मैं
करता चलूं। दिल की गहराइयों में बसता तू ही प्रभु, तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। हालेलुया, वो हमारा प्यार है। आइए हम उससे और प्यार करते हैं, आराधना में चलते हैं। अपनी आंखों को बंद कर लेते हैं। Let us just close our eyes and go into the worship time to love Him more and say to Him that God, You make me the way. You will love me more. God, I love you. But are we worthy to be right in front of Him? आइए खुदा को कहे कि खुदा तू मुझे बना, वैसे बना जैसे तू चाहता है। मैं तुझको पसंद आऊं, मैं तेरे दिल को भाऊं। ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना। मैं तुझको पसंद आऊं, मैं तेरे दिल को भाऊं। ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना। मेरे अंदर तेरी आदतों को भर दे, मेरे अंदर तेरी चाहतों को भर दे। मेरे अंदर तेरी आदतों को भर दे, मेरे अंदर तेरी चाहतों को भर दे। मैं तुझको पसंद आऊं, मैं तेरे दिल को भाऊं। ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना। मैं तुझको पसंद आऊं, मैं तेरे दिल को भाऊं। ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना। मैं ना करूं मेरे मन की, दौड़ूं तेरी मर्जी को। मैं ना करूं मेरे मन की, दौड़ूं तेरी मर्जी को। लग जाए ऐसी लत तेरी, कुछ और ना भर जाए। तेरी हर ख्वाहिश को मैं अपनी आदत बना लूं। ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना। तेरी हर ख्वाहिश को मैं अपनी
बना लूं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना। मेरे अंदर तेरी आदतों को भर दे, मेरे अंदर तेरी चाहतों को भर दे, मेरे अंदर तेरी आदतों को भर दे, मेरे अंदर तेरी चाहतों को भर दे। मैं तुझको पसंद आऊं, मैं तेरे दिल को भाऊं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना। मैं तुझको पसंद आऊं, मैं तेरे दिल को भाऊं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना। क्योंकि उस दुल्हे का आना नजदीक है। क्या वो दुल्हन तैयार है? क्या हम जो उसके दुल्हन हैं निष्कलंक निर्दोष बनकर उसके आने के लिए क्या हम तैयार हैं? अगर हम आज भी तैयार नहीं है तो उसे कहे कि तू मुझे सहाय कर कि मैं वैसे बन सकूं जैसे तू मुझे चाहता है, ताकि ऐसे ना हो कि तू मुझे लेने आ जाए और मैं किसी और चीज में व्यस्त रहूं। तुझसे प्यार करने के बजाय दुनिया के प्यार में भटकी रहूं और पीछे ना रह जाऊं। Come on, let's be like he wants us to be. वो हमसे इतना प्यार करता है कि उसने अपने इकलौते बेटे को भेजा और उस बेटे ने अपने लिए जान दी है। He has died for us. हम उससे कितना प्यार करते हैं। वो केवल आराधना चाहता है, एक सच्चे दिल की आराधना, एक पवित्र चाहता है। Come on, what does God expect from you? It's just the holiness. It is just the completeness. It's just loving Him more and more. Day by day, every hour, just loving Him. Can we just do that this morning? Come on, let's just give Him. मैं तुझको पसंद आऊं, मैं तेरे दिल को भाऊं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना। मैं तुझको पसंद आऊं, मैं तेरे दिल को भाऊं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना। ऐसा तू भर दे, ऐसा तू भर दे, ऐसा तू भर दे मुझे। खुद सा बना दे, खुद सा बना दे, खुद सा बना दे मुझे। ऐसा तू भर दे, ऐसा तू भर दे, ऐसा तू भर दे मुझे। खुद सा बना दे, खुद सा बना दे, खुद सा बना दे मुझे। क्या हम तैयार हैं उससे भरने के लिए? आइए गीत गाते वक्त कहे कि तू मुझे भर, तेरे जैसा तू बना। अगर कोई भी चीज मेरे में अधूरी है उसको तू पूरा कर परमेश्वर। Come on, ask God to fill you, to complete you this moment. ऐसा तू भर दे, ऐसा तू भर दे, ऐसा तू भर दे मुझे। खुद सा बना दे, खुद सा बना दे, खुद सा बना दे मुझे। ऐसा तू भर दे, ऐसा तू भर दे, ऐसा तू भर दे मुझे। खुद सा बना दे, खुद सा बना दे, खुद सा बना दे मुझे।
मैं तुझको पसंद आऊं, मैं तेरे दिल को भाऊं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना। मैं तुझको पसंद आऊं, मैं तेरे दिल को भाऊं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना। मैं तुझको पसंद आऊं, मैं तेरे दिल को भाऊं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना। Come on, कहे उसे तुझसा बना, ना इस दुनिया की किसी मूरत की तरह, लेकिन तुझ जैसा तू बना। उसे अपना हृदय दे, उसे अपना सब कुछ दे, क्योंकि जब आप समर्पण करते हो तो पवित्र आत्मा आपका ताबा लेता है। और इस पवित्र आत्मा को ताबा लेने दे, क्योंकि वो आपको परिपूर्ण करेगा। Let's just will, let's just be covered by that Holy Spirit. Let's just move, let's be complete. वो जो परमेश्वर आने वाला है उसके इंतजार में हम रुके, क्योंकि यशायाह 40:31 कहता है, परंतु प्रभु की प्रतीक्षा करने वाले नया बल प्राप्त करेंगे। हालेलुया। जो भी परमेश्वर पे रुकता है, जो इंतजार करता है, वो नया बल प्राप्त करते जाएंगे। वे गरुड़ के पंखों की तरह नवशक्ति प्राप्त कर ऊंचे उड़ेंगे। वे दौड़ेंगे पर थकेंगे नहीं, वे चलते रहेंगे किंतु निर्बल नहीं होंगे। हालेलुया। क्या हम वो है जो परमेश्वर की प्रतीक्षा कर रहे हैं? क्या हम वो है जो परमेश्वर पे ठहरे हुए हैं, रुके हुए हैं? Come on, परिपूर्णता में उसके पास रुके। तुझसे ही प्यार है, तुझसे ही यार है, तुझसे ही, तू ही मेरा पहला प्यार, तू ही मेरा सच्चा यार। तेरे आने का मुझको तेरे आने का मुझको इंतजार। तुझसे ही प्यार है, तुझसे ही यार है, तुझसे ही, तू ही मेरा पहला प्यार, तू ही मेरा सच्चा यार। तेरे आने का मुझको इंतजार, तेरे आने का मुझको यीशु मसीह, तेरे आने का मुझको इंतजार है। यीशु मसीह, तेरे आने का मुझको कब से खड़े हैं तैयारी करके, कब से खड़े हैं
सज के सवर के। क्या आप तैयार हैं? कब से खड़े हैं तैयारी करके, कब से खड़े हैं सज के सवर के। तेरा इंतजार है मुझे तुझसे प्यार है। आइए मिलकर यीशु मसीह तेरे आने का मुझको इंतजार है। यीशु मसीह तेरे आने का मुझको इंतजार, तेरे आने का मुझको इंतजार, तेरे आने का मुझको इंतजार। God, we wait upon you. हम आपके ऊपर नजर लगाए रुकते हैं परमेश्वर, जैसे वचन में लिखा है, ताकि हम हमारी शक्ति फिर से प्राप्त कर सकें। ना कि कोई अगर सोचता है कि मैं आज वयस्कर हूँ, उम्र की वजह से मैं थक गया हूँ, लेकिन परमेश्वर का वचन आपके लिए है कि आप थकेंगे नहीं। जितना भी परमेश्वर के ऊपर नजर लगाए रुकेंगे, उतना वो आपको शक्ति देगा, उतना वो आपको बल से भरेगा। आप थकोगे नहीं, आप रुकोगे नहीं, लेकिन परमेश्वर का सेव्य कार्य करोगे। आइए आज हम यही प्रार्थना करें कि हे परमेश्वर, हम चलना चाहते हैं, तेरी आराधना करना चाहते हैं और यीशु 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 मसीह, यीशु 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 मसीह। Oh God, we lift you up. हम आपको ऊंचा उठाते हैं हमारे जीवनों में, हर एक चीजों में, हर एक परिस्थिति में। परमेश्वर आपका नाम ऊंचा रहे, चाहे कुछ भी हो जाए, लेकिन लॉर्ड वी नो कि आप उस परम पवित्र स्थान में, ऊंचे स्थान में विराजमान हो। लॉर्ड वी लिफ्ट यू अप। हम आराधना करते, जय जयकार करते हैं आपके नाम को, धन्यवाद देते हैं आपके पवित्रताई के लिए, आपकी मदद के लिए। वी थैंक यू गॉड फॉर द हेल्पर, वी थैंक यू गॉड फॉर द सपोर्ट, फॉर द गाइडेंस इन एवरीथिंग। वी हम्बल आवरसेल्फ, नम्रता से हम आपके पास आते हैं, धन्यवाद देते हैं आपको। मान, महिमा, आदर, गौरव और सम्मान सब आपको देते हैं पिता। आप इसके योग्य हैं। You are worthy to be praised, God. आपको ऊंचा उठाते हैं पिता, ये आराधना आपको देते हैं, आप इसका स्वीकार कीजिए। हर एक की जीवनों को आप छू रहे, इसलिए धन्यवाद देते हैं पिता। Oh Jesus, यीशु के मीठे और मधुर नाम से मांगता और सुन और ग्रहण कर पिता। आमेन, आमेन, आमेन। Let us be seated in the presence of God. आइए परमेश्वर की उपस्थिति में हम बैठे। आत्मा की उपस्थिति को न खोइए। Do not lose the anointing. Do not lose the focus. Do not lose that hope that we shall be with our Lord one day. Our Lord shall come and take His people along. वो अपने लोगों को लेने के लिए आने वाला प्रभु है।
आइए उसके लिए हम तैयार रहे. Let us receive the word this morning in the spirit, in truth. आत्मा में, सच्चाई में आइए हम वचन को ग्रहण करें. I request Pastor to please come and share through the word of God this morning. Let's give a clap offering to the Lord as he comes to minister through the word this morning. Hallelujah. Thank you, Jesus. Hallelujah. Glory to God. Once again, greetings to you all in the name of the Lord Jesus Christ. पुन्हा एकदा प्रभू येशूच्या नावामध्ये आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देऊ करतो. स्वागत आपल्या सर्वांचं करतो. It's a time to receive the word of God. आणि देवाचं वचन स्वीकारण्यासाठी ही वेळ आहे. The same, the Lord is here to give you the really manna of the heaven. आणि तो परमेश्वर आम्हासाठी स्वर्गीय मानना घेऊन येणारा प्रभू आहे. Because the time is very short. कारण वेळ फार थोडा राहिलेला We आहे need to understand this thing and very much prepare ourselves today. आणि आम्हाला स्वतःला या वचनासाठी प्रभूच्या येण्यासाठी तयार करणं गरजेचं आहे. When we read the Psalm 27, ज्या वेळेला आम्ही स्तोत्र 27 वाचलं, we know that there is a light which is very important thing in the sight of the Lord and in the sight of you and me. आणि प्रभू त्या ठिकाणामध्ये प्रकाश, दावीद त्याबद्दल प्रकाशाबद्दल बोलत आहे आणि तो तुमच्या आणि माझ्या नजरेमध्ये किती महत्वाचा आहे हे आम्हाला या वचनामध्ये दिसतं. And the most important thing is that when God is your light and your fortress, it's the most important thing that you are relying upon Him alone. आणि ज्या वेळेला तो प्रभू आमचा दुर्ग होतो, ज्या वेळेला तो आमचा प्रकाश बनतो, त्यावेळेला आम्ही त्याच्यावर निर्भर असं आमचं जीवन उभं करणं हे फार गरजेचं आहे. I love this psalm आणि मला हे स्तोत्र फार आवडतं. because it gives us very different way of understanding in the presence of God how the things are taking place, how the everything is making us to stand before Him. आणि परमेश्वराच्या ठाई त्याच्या उपस्थितीमध्ये त्याच्या सानिध्यामध्ये आम्ही कशा रीतीने वागतो चालतो या गोष्टी आम्हाला समजणं फार गरजेचं आहे. Even though we are feeble, we are weak, there is a power of God which is going to work in our life. आणि देवाचं सानिध्य, देवाचं सामर्थ्य तुमच्या आणि माझ्या ठाई कार्य करणार आहे. ते आम्हाला प्रभूमध्ये चालविणार आहे, बळ देऊ करणार आहे. Let's pray. आपण प्रार्थना करूया. Heavenly Father, we come at the throne of grace this morning. स्वर्गीय कृपाळू देवा, आजच्या सकाळी आम्ही तुझ्या चरणी येतो. I bind all the powers of darkness this moment. या क्षणी आम्ही प्रत्येक अंधकाराची शक्ती, प्रत्येक सैतानी अडचण येशूच्या नावामध्ये बांधतो. And we say in the name of the Lord Jesus Christ, who all are receiving the word of God, they will listen the word of God and understand it. आणि प्रभू आम्ही प्रार्थना करतो येशूच्या नावामध्ये जे देवाचं वचन स्वीकारत आहेत ते स्वीकारतील आणि ते ग्रहण करतील. Lord, in the name of Jesus Christ, we pray that they will have the heart of hearing and understanding mind. आणि आम्ही प्रार्थना करतो येशूच्या नावामध्ये त्यांच्या ठाई ऐकणार हृदय, समजणार मन असं तू ठेव. Lord, prepare everyone today for your coming. आणि प्रभू प्रत्येकाला तुझ्या येण्यासाठी तू तयार कर. Lord, prepare everything according to your will and wish in our life. आणि प्रत्येक गोष्ट तुझ्या इच्छा योजनानुसार आमच्या जीवनामध्ये तू उभी कर, तू तयार कर. As the psalmist has prayed unto you, you have called him and he came and he answered your prayer. आणि प्रभू या दाविदाने ज्या रीतीने स्तोत्र करताना तुझ्याकडे प्रार्थना केली, याचना केली आणि त्याची प्रार्थना तू ऐकलीस आणि त्याला उत्तर दिलं. You have revealed many things unto him. अनेक गोष्टी प्रभू तू त्याला प्रगट Lord, केल्या. reveal us many things today. आज आम्हाला सुद्धा अनेक गोष्टी तू प्रगट Build कर. us in a new way नवीन रीतीने तू आम्हाला घडव and take us more and more stronger and stronger and stronger to face the challenges in this world. आणि प्रभू आम्हाला अधिक बळकट आणि सामर्थ्यवान असं तू उभं कर. या सर्व जगातल्या परिस्थितीला आम्ही सामोरं जात असताना, तोंड देत असताना. Bless everyone, Lord, who all are listening today. आणि प्रत्येकाला आशीर्वादित कर प्रभू जे कोणी आज तुझी वाणी ऐकत And आहे. they will prepare themselves for the warfare. आणि ते त्या युद्धासाठी स्वतःला तयार करतील यासाठी प्रभू तू सहाय्य Once कर. again, we commit ourselves in thy precious hand. पुन्हा एकदा आम्ही आमच्या स्वतःला तुझ्या मौल्यवान Touch हातामध्ये our देतो. lips and tongue आमच्या मुखाला जिभेला स्पर्श कर. and give us, Lord, a power to explain the word of God according to your will and wish. आणि प्रभू तू आम्हाला ते सामर्थ्य देऊ कर की जेणेकरून तुझ्या वचनाचे रहस्य आम्ही सांगू शकू. In the name of the Lord Jesus Christ, we ask this small प्रभू prayer. येशूच्या नावामध्ये प्रार्थना करतो म्हणून तू ऐक पित्या. Amen. आमेन. Today's my subject is very important, that the armor of light. आणि आजचा जो विषय आहे तो म्हणजे
प्रकाशाची शस्त्र सामग्री. Because this is what the Lord is teaching us through the Paul's life. आणि हेच आम्हाला प्रभू पौलाच्या जीवनाद्वारे शिकवितो. Romans chapter 13 verses from 11 to 14 we shall read and we shall understand what is the plan of God, how the Lord's plan is been given unto us today here. रोमकरस पत्र याचा 13वा अध्याय आणि 11 to 14. 11 ते 14 वचनाकडे आपण वळूया. रोमकरस पत्र याचा 13वा अध्याय 11 ते 14. It says here, and that knowing the time, that now it is high time to awake our out of sleep, for now is our salvation nearer than when we believed. The night is far spent, the day is at hand. Let us therefore cast off the works of the darkness, and let us put on the armor of light. Let us walk honestly as in the day, not in the rioting or the drunkenness, nor in the chambering and the wantoness, not in the strife and wine, but put ye on the Lord Jesus Christ, and make not provision for the flesh to fulfill the lust thereof. रोमकरस पत्र 13वा अध्याय 11 ते 14. समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे. रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे. म्हणून आपण अंधकाराची कामे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करावी. दिवसा ढवळ्या साजेल असे आपण शिष्टाचाराने चालावे. चैनबाजीत व मद्यपानात, विषय विलासात व कामासक्तीत, कलहात व मत्सरात नसावे. तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा आणि देह वासतात तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. It's a coming of the Christ, for that you are preparing your warfare. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्यासाठी आम्ही त्या युद्धाच्या प्रसंगामध्ये स्वतःला त्या शस्त्र सामग्रीने तयार करत आहोत. Paul is trying to write to the Corinthians, through Corinthians, through his writing to the Gentiles and the Romans who all are newly came into the Christ. आणि पौल त्या ठिकाणामध्ये करिंथ आणि रोमी लोकांना त्या ठिकाणामध्ये तो लिहित आहे की त्याद्वारे त्यांना ते समज मिळावी. Because he knew that they are the people who need to have the equipping themselves to coming of the Christ. आणि त्याला हे ठाऊक होतं की या लोकांनी स्वतःला उभं करावं, त्या शस्त्र सामग्री धारण करून ख्रिस्तासाठी उभं राहावं, यासाठी तो त्या मंडळांना लिहित आहे. And here it's very important paragraph which is given that the Christians must get motivated to have the armor of the light. आणि ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये प्रकाशाची शस्त्र सामग्री ही आम्ही धारण करणं हे फार गरजेचं आहे. Because the darkness is always there. कारण का नेहमी अंधकाराची परिस्थिती आजूबाजूला राहणार आहे. Only the Christianity knew about the light, or the very important thing, that is the light of the Lord alone. आणि ख्रिस्ती विश्वासणाऱ्याकडेच फक्त तो प्रभूचा प्रकाश आहे आणि त्याला फक्त त्या प्रकाशाची जाणीव. When we go through this paragraph, ज्यावेळेला आम्ही हा उतारा वाचतो, it's very important thing one must know. आम्हाला एक गोष्ट समजणं गरजेचं That आहे time we must understand, or we must know it. की आम्ही समय ओळखून हे करावं. If we do not know the time, जर आम्हाला त्या समयाची ओळख नाही, जाणीव you नाही, are in sleeping situation or condition. जर आम्ही अजूनही झोपेच्या अवस्थेमध्ये आहोत, You are not at all worried about it, but you are in lethargic condition. आम्ही पूर्णपणे थंडपणे निराशेमध्ये हताश असं जीवन जगत In आहोत. the situation of the pandemic and all the illness and the sicknesses, all are getting more and more boiled or connected with it and losing the armors of the light. आणि आम्ही जे आजूबाजूला आजारपण, सर्व महामारी पाहत आहोत, या सर्व गोष्टींद्वारे त्या गोष्टींमध्ये आम्ही झोपेच्या अवस्थेमध्ये आलेलो आहोत, ज्या ठिकाणामध्ये निराशा, थंडपणा आमच्या ठाई उभं राहिलेलं The time which we are supposed to know is been really missed, and we are thinking about the disturbances, problems, calamities, conditions, and all things are overpowering on our life. आणि समय ओळखून हे करायच्या ऐवजी आम्ही इतर जगातल्या गोष्टींमुळे दुर्लक्षित होत आहोत. आमचं मन भ्रष्ट होत आहे, आमचे विचार भरकटत आहेत आणि आम्ही सर्व गोष्टींमध्ये
मागे जात आहोत प्रभूपासून. But he says here very important thing to you and me. परंतु पौल या ठिकाणामध्ये एक महत्वाची बाब The night मला प्रत्येकाला लिहितो. has passed away and the day has come nearer unto us. रात्र आता आपल्या रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे. The salvation is very nearer unto us. वचन म्हणतं की तारण आता आपल्या अधिक जवळ आलेला आहे. It means Jesus is very near to you and me. याचा अर्थ काय की तो प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या अधिक जवळीकतेमध्ये The आलेला आहे. Savior is yours and mine. तो उद्धारक तो तारणारा तुमचा आणि The माझ्यासाठी light of आहे. the world. जगाचा प्रकाश You are the light of the world. आणि तुम्ही जगाचे प्रकाश Given an आहात. authority to be a light of the world. तुम्हाला तो अधिकार प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मिळालेला आहे की आम्ही ते जगाचे प्रकाश It's बनावं. important thing today. आज हे महत्वाचं आहे. We are put off the lights. आम्ही काय केलेलं आहे तर तो प्रकाश झाकून ठेवलेला आहे, बंद केलेला We आहे. are worried and afraid and fearing of the world and worldly things. आम्ही जग व जगातल्या गोष्टींना घाबरून भयाच्या स्थितीमध्ये जीवन जगत आहोत. God is telling you and me परंतु प्रभू today. आम्हाला The सांगतो night is getting over. रात्र सरत येत आहे. Whatever the situation may be, जे काही परिस्थिती असेल it will be going to get over. ती परिस्थिती निघून जाईल. Hallelujah. 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 The new things are new days coming in yours and my life. तो नवीन दिवस तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येत आहे. Paul knows he is making an image before you and me of taking out of those things of the world and putting yourself into the light. आणि तो या ठिकाणामध्ये तुमच्या आणि माझ्यासमोर एक गोष्ट सांगत आहे की ती अंधकाराची कामे आम्ही टाकून द्यावी आणि ती प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण The करावी. image what we were carrying till the knowing Christ and accepted Christ as a personal savior was the thing he is telling us to take away again. Sometimes it might be rebuilt in you. Image whatever the sinful nature. आणि जे काही आम्ही आमचं जुनं मनुष्यत्व घेऊन चाललेलं असू, ते अंधकाराची कर्मे आम्ही करत असू, ते टाकून आम्ही ते सोडून प्रकाशाची प्रजा, प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करणारे लोक Because like an history repeats, we are repeating all other worldly things again and again and again. But God has given us to come out of this and getting into the light of the Christ with the arms. आणि जसं इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करतो तसंच तुम्ही आणि मी सुद्धा आम्ही पुन्हा आणि पुन्हा काय करत आहोत त्या अंधकाराच्या कामांकडे जात आहोत. ते न करता त्या प्रकाशाकडे आम्ही यावं. The book of the Romans is giving us the very proper way of standing and getting inspired by the word of God to live in a Christian life. आणि हे रोमकारपत्र तुम्हाला आणि मला या गोष्टी शिकवत आहे की आम्ही आमचं जे भूतकाळ आहे त्या गोष्टी सोडून ख्रिस्तमय जीवन कशा रीतीने जगावं. When you come to the Romans chapter 8 verses from 1 to 4, you understand that there is no condemnation unto you and me who all are in Christ and not walking as the flesh but walk by the Spirit. आणि रोमकारपत्र 8वा अध्याय त्याचं पहिलं वचन जर पाहिलं तर म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीच. 4थ्या वचनापर्यंत पहा की जे आपण देह स्वभावाप्रमाणे नव्हे तर आत्म्याप्रमाणे चालतो त्या आपणामध्ये नियमशास्त्राने लावून दिलेले आचरण पूर्ण व्हावे. Read this chapter full afterwards. नंतर तुम्ही या पूर्ण अध्याय वाचा. You will get रोमकारपत्र 8वा अध्याय. inspired more and more and more closeness of Christ in you. तुम्हाला त्यावेळेला परमेश्वराची ख्रिस्ताची जवळीकता अधिक अनुभवायला You will मिळेल. get encouraged by these words. या वचनांच्या द्वारे तुम्हाला प्रोत्साहन मिळेल. It's one thing which is very important. One must know that if God is for you, who can be against of you? आणि आम्हाला ही गोष्ट ठाऊक असणं गरजेचं आहे की जर देव माझ्या बाजूने आहे तर माझ्या विरुद्ध कोण उभा राहील. Here this is the 13th chapter. When he comes to this chapter, he is making you and me to understand the time now. आणि इथं 13व्या अध्यायामध्ये आता तो आपल्याला त्या समय ओळखण्याबद्दल जाणीव करून देत Come out of the darkness. की आम्ही अंधकारामधून बाहेर पडावं. Taking the Jesus as the light of the world for you प्रभू and येशू ख्रिस्ताला me. जगाचा प्रकाश म्हणून जगामध्ये घेऊन जाण्याद्वारे Giving him an opportunity, God giving opportunity must be accepted and dwell in it and work on it. आणि जी संधी प्रभूने तुम्हाला आणि मला देऊ केलेली आहे त्यामध्ये आम्ही काम करणारे, ते स्वीकारणारे आणि त्यामध्ये काम करणारे असे लोक Otherwise, आहोत. what will happen? नाहीतर मग काय The घडेल? same John chapter 1 verses from 4 to 9, what it says, the light came unto the world, but they have not accepted that light. जसं योहानेच्या पहिल्या अध्यायाच्या 4थ्या ते 9व्या वचनापर्यंत वचन सांगतं की प्रकाश त्यांच्याकडे आला परंतु त्यांनी त्याला स्वीकारलं नाही, ग्रहण केलं नाही. I tell you today, माझ्या प्रिय the world is heading to
the darkness. जग आज अंधाराकडे चाललेलं आहे. It's getting into the destructions. जग आज नाशाकडे चाललेलं It's आहे getting into the power of darkness. आणि त्या अंधकाराच्या शक्तीकडे ते चाललेलं I आहे. want to tell you today, परंतु आज मला come तुम्हाला out of it. तुम्ही त्यामधून बाहेर Think पडा. about yourself today. आज आपल्या स्वतःबद्दल विचार This is करा. the time to understand and examine ourselves. ही ती वेळ आहे ज्या वेळेला आम्ही आमच्या स्वतःचं आत्मपरीक्षण If we करावं. do not come to the light, you will be always in the darkness, and darkness will always take you to the sinful nature. आणि जर आम्ही प्रकाशाकडे आलो नाही तर आम्ही अंधकारातच राहू आणि अंधकार हे आम्हाला पापाच्या कर्मेंकडे घेऊन जाईल. That's why the Ephesians chapter 5 verse 14 it says, awake, the light has come to you today. आणि म्हणूनच इफिसकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि त्याचं 14व वचन तुम्हाला आणि मला काय सांगतं की म्हणून तो म्हणतोय निद्रिस्ता जागा हो, मेलेल्यातून उठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. You want to have the light of the Christ on you today. आज तुम्हाला आणि मला त्या ख्रिस्ताचा प्रकाश आम्हावर I हवा tell आहे. you that light which is having the power in it, Oh. the power of healing, power of sustaining all the sufferings, power of getting into the boldness to face the challenges. आणि त्या प्रकाशामध्ये सामर्थ्य आहे, आरोग्य देऊ करण्याचं त्या प्रकाशामध्ये सामर्थ्य आहे तुम्हाला आणि मला प्रभूच्या ठाई प्रत्येक परिस्थितीमध्ये उभं राहण्यासाठी, सामर्थ्याने उभं राहण्यासाठी. Arise, arise, arise from the sleep. आणि म्हणूनच इथं वचन म्हणतं हे निद्रिस्ता जागा हो. It's the same thing what the Isaiah says in the 60th chapter verses 1 and 2, because the light has come to you and me. आणि जे यशाया संदेशच्या 60व्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये म्हणतं की उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझकडे आला आहे. Lord Jesus is coming unto your place today. आज प्रभू तुमच्या आणि माझ्या ठिकाणी Are you येतो. ready to receive him? तुम्ही त्याला Are स्वीकारण्यासाठी you तयार ready आहात to का? receive his light in your life? त्याचा प्रकाश स्वीकारण्यासाठी तयार I आहात का? tell you, मला सांगू द्या. there is a power and power and power in that light. त्या प्रकाशामध्ये सामर्थ्य आणि सामर्थ्य It आहे. has the life in it. त्याच्या ठाई जीवन आहे. When that light comes in your life, ज्या वेळेला तो प्रकाश you're तुमच्या not आणि worried माझ्याकडे- about anything, death or the sickness or the weakness or the worries or anything, but that life of eternal life is getting into your life. आणि ज्या वेळेला तो प्रकाश तुमच्या आणि माझ्याकडे येतो त्यावेळेला आम्हाला मरण, आजारपण, काळजी, चिंता यांची चिंता नाही होत, तर आम्ही त्या सार्वकालिक जीवनामध्ये त्या प्रकाशात मधून प्रवेश करणारे Are you ठरतो. ready to receive that light today? तुम्ही तो प्रकाश स्वीकारण्यासाठी Are तयार you आहात? really worried about that light today? Because that light will be taking you and me in a very few seconds or few minutes. The time is very less. That's why he's saying, come on, know the time. आणि तोच प्रकाश कधी आम्हाला प्रभूमध्ये उचलेल, घेऊन जाईल हे आम्हाला समजणार नाही. आणि म्हणूनच पाऊल त्या ठिकाणामध्ये म्हणतो समय ओळखून हे का. I tell you today, मला आज तुम्हाला सांगू द्या, God has given us very big opportunity today आज देवाने आम्हाला एक संधी देऊ केलेली that आहे. you can be a child of the light. तुम्ही ते प्रकाशाचे पुत्र होऊ शकता. Come to 1 Thessalonians chapter 5 verses 5 and 6. पहिले तेसलनी 5वा अध्याय 5 ते 6 वचन पहा. What it says. त्या ठिकाणामध्ये वचन काय म्हणतं? Very important thing to know it. पहिले तेसलनी याचा 5वा अध्याय 5 ते 6. कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा व दिवसाची प्रजा आहात. आपण रात्रीचे व अंधाराचे नाही. यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे व सावध राहावे. It's very important. हे फार महत्वाचं This आहे. is the armor of your light. आणि हे तुमचं आणि माझं प्रकाशाची शस्त्र सामग्री आहे जी That is आम्हाला धारण करेल. awake, keeping ourselves awake in the presence of God, not falling in the darkness, not going into the sinfulness, but coming out of those things and saving ourselves. की कुठेही आम्ही अंधकारामध्ये पडू नये, कुठेही आम्ही पापाच्या कर्मांमध्ये पडू नये, तर आम्हाला स्वतःला प्रभूच्या ठाई राखून त्या प्रकाशामध्ये जीवन What a चालवावे. great opportunity God has given to you and me. देवाने किती अद्भुत अशी संधी That you तुम्हाला आणि मला दिलेली are आहे not the child of the night. की तुम्ही त्या अंधाराचे पुत्र नव्हे, रात्रीचे. रात्रीचे पुत्र नव्हे. Because the darkness, कारण का तो अंधार, in the darkness there are only wrong things are happening. कारण अंधारात फक्त वाईट कृत्य, कुकर्म फक्त घडतात. That's why the Lord has given us opportunity to get into the light. म्हणूनच प्रभूने तुम्हाला आणि मला त्या प्रकाशामध्ये येण्याची संधी देऊ केली Brought into the day. दिवसामध्ये तो आम्हाला आणलेला आहे. Building us into the daytime. तो आम्हाला दिवसा घडवीत आहे.
making us to exercise His light. त्याचा प्रकाश आम्ही आमच्या जीवनामध्ये अनुभवण्यासाठी त्यांनी तो आम्हाला देऊ केलेला आहे. Getting into more deeper and deeper and deeper into the light of the world, Christ. आणि ख्रिस्ताच्या प्रकाशामध्ये आमच्या स्वतःला मुळावलेलं जीवन आम्ही उभं करण्यात So that you will never have the unwanted things, and which are the you will not be able to say before the Lord Jesus that sorry Lord, I did not know this. आणि त्यावेळेला आम्हाला ही संधी नसेल की आम्हाला प्रभू समोर हे म्हणता येणार नाही, प्रभू माझी क्षमा कर, मला हे ठाऊक नव्हतं. Because का? God has given us the light of the knowledge. प्रभूने आम्हाला प्रकाशाचं ज्ञानाचा प्रकाश त्यांनी तुम्हाला आणि Come मला to देऊ 2 केलेला. Corinthians chapter 4 verse 6 please. दुसरे करीन त्याचा 4 अध्याय 6 I'll वचन. be most of the verses I'll be using for today to edification of the everyone's life, that they will be more and more deeper in the word of God. आणि मी अनेक वचन या ठिकाणामध्ये सांगू इच्छितो जेणेकरून प्रत्येकासाठी ते वचन आशीर्वादाचं आणि प्रभूमध्ये वाढण्याचं कारण ठरावे. Come to 2 Corinthians 4:6. दुसरे करीन 4 अध्याय 6 वचन पहा. कारण अंधारातून उजेड प्रकाशित होईल असे जो देव बोलला, तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी आमच्या अंतःकरणात प्रकाशला आहे. He has already been lighted upon us, तो आधीच आमच्या अंतःकरणात प्रकाशला आहे, so that you will never lose the face of the Lord Jesus Christ reflecting through you. की जेणेकरून प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखावरचं गौरवाचं तेज तुमच्या आणि माझ्या मुखावाटे झळकू लागेल. Why that face is not still shining like Christ-like face? का आमचं मुख अजूनही ख्रिस्ताचं गौरवाचं तेज प्रकाशित करत Because नाही? we have not observed that light. कारण का आम्ही त्या प्रकाशाला स्वीकारलंच नाहीये, We have ग्रहण not केलेलं नाही. taken seriously about that light in त्या our प्रकाशाला life. आम्ही आमच्या जीवनामध्ये गांभीर्याने स्वीकारलेलं We नाही. did not take that really our benefit of our life. आम्ही स्वतःच्या जीवनाच्या उपयोगासाठी त्याचा उपयोगच घेतलेला नाही. Because the darkness is always liked by many of the worldly people. कारण जगातल्या अंधकाराच्या गोष्टींद्वारे, जगातल्या लोकांद्वारे अनेक अंधकाराच्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये उभं राहत आहेत. But you are going to shine out of that darkness today. परंतु तुम्ही आणि मी आज त्या अंधारामध्ये प्रभूचं प्रकाश झळकविणारे बनणार आहोत. God has given us knowledge. प्रभूने आम्हाला ज्ञान देऊ केले. I don't think that anybody is listening is a fool or the unwise or the mad or insense. आणि मला असं वाटतं की इथं ऐकणारे जे प्रत्येक जण आहेत ते काही कोणी मूर्ख नव्हे, कोणी अज्ञानी नव्हे, कोणी शिकलेलं सवरलेलं नव्हे, असं नाही कोणी. Because God has given you the knowledge. कारण प्रभूने आम्हाला ते ज्ञान देऊ केलेलं So आहे that you will understand that value of the light in your की life. जेणेकरून आम्हाला त्या प्रकाशाचं महत्व आमच्या जीवनामध्ये समजावं And you will take that power in you. आणि तुम्ही ते सामर्थ्य आपल्या ठाई स्वीकाराल. I tell you today. मला सांगू द्या. Otherwise, all the darknesses around us, the darkness is around us today. नाहीतर मग अंधकार आमच्या अवतीभोवतीच आहे It will never be diminishing. आणि तो अंधकार कधी कमी होणार नाही. It is very much increasing, I can प्रत्येक दिवशी ते say. अंधकार वाढतच जाईल. That's why the Lord gave you that light today. आणि म्हणूनच प्रभूने तुम्हाला आणि मला तो प्रकाश देऊ केलेला आहे. Take that power of the light in your life today, त्या ज्ञानाचा प्रकाश, त्याचं सामर्थ्य आपल्या ठाई स्वीकारा, so that you will be conquering on the world and worldly things and the darkness. की जेणेकरून आम्ही त्या अंधकारावर आणि जग आणि जगातल्या गोष्टींवर मात करू शकू. You have called to be separated from this type of darkness. आम्हाला यासाठी पाचारण करण्यात आले की जेणेकरून आम्ही अशा रीतीच्या अंधकारापासून वेगळे असे If we राहावं. do not come out of the darkness, जर आम्ही अंधकारातून बाहेर येत नाही then we will have all the armors of the darkness. तर आम्ही फक्त त्या अंधकाराची शस्त्र सामग्री घेऊ. What is the armors of the darkness? आणि अंधकाराची शस्त्र सामग्री काय आहे? All killing, murdering, and suiciding, and the liars, and the witchcraft, and all the things which are not the suitable for the word of God or according to word of God. आणि तिथं हत्या करणे, खून करणे, या सगळ्या गोष्टी आहेत, कुकर्म करणे, पाप, वासना, या सर्व गोष्टी जे देवाचं वचन आम्हाला सांगतं की त्यामध्ये नाही. That's what not the armors of God for you and me. तुमच्या आणि माझ्यासाठी ते देवाची शस्त्र सामग्री नव्हे, But the power of God is giving us that armor of the knowledge of the righteousness and of the light, and always
the weapons of God is given to you and me. आणि देवाची शस्त्र सामग्री, प्रकाशाची शस्त्र सामग्री ही देवाची नीतिमत्ता, धार्मिकता, त्याचे प्रकाश हे आम्हाला देऊ करणारी ठरते. I tell you, मला सांगू द्या, this armor, हे जे आम्ही स्वीकारलेली शस्त्र सामग्री आहे the weapons, आणि ते जे शस्त्र आहेत, it's needed in this very every life and every time. प्रत्येक वेळेला आमच्या जीवनासाठी ते गरजेचे आहे. Otherwise, नाहीतर मग every person without the weapons will be killed by Satan. जे कोणी बिना शस्त्र सामग्रीचे आढळतील, सैतान त्यांना मारून He टाकेल. will त्यांचा pull you नाश into the darkness. तो तुम्हाला अंधकाराकडे ओढून He नेईल. will pull you and make you to suicide or die or something in your wrong आणि time. कशा न कशा रीतीने तो तुम्हाला संपवून टाकेल, तुमचं जीवन नाशाकडे तो घेऊन जाईल. I tell you today, मला सांगू द्या, there are many youths. आज अनेक तरुण असे आहेत, They have the weapon of the addiction of the heroin and all other things which are drugs are taken. आणि अनेक प्रकारचे तरुण आहेत की जे अनेक प्रकारचे व्यसन करत आहेत, ड्रग्ज आणि इतर अंमली पदार्थ ते आपल्या जीवनामध्ये घेऊन आहेत. I want to caution them today. आज मला तुम्हाला सावधानतेचा इशारा You are in the darkness. की तुम्ही जे अंधकारामध्ये जगत Come आहात out of it. त्या अंधकारातून God has बाहेर या. given you opportunity today. देवाने तुम्हाला आज संधी देऊ केली Come out of it. त्यामधून बाहेर पडा. Take the armors of the light today. प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करा Take the armor of the righteousness today. आणि जे नीतिमत्तेची शस्त्र सामग्री आहे ती धारण You will करा. not fall. त्यावेळेला तुम्ही पडणार You नाही. will not get destroyed. त्यावेळेला तुमच्या जीवनाचा नाश You will होणार not नाही. have any wrong thought in your mind. तुमच्या मनामध्ये कुठला चुकीचा विचार तयार But होणार you will नाही. be standing as a savior who has given the life for you and me. आणि तुम्ही त्या उद्धारकासाठी उभे राहाल ज्या उद्धारकाने तुमच्या आणि माझ्यासाठी The जीवन दिले. salvation has come more nearer to you today, my dear brothers and प्रियानो, sisters. देवाचं वचन सांगतं तारण आता अधिक जवळ आलेलं आहे, So that you may have that opportunity to stand and take and receive the everlasting life. की जेणेकरून तुम्हाला ती संधी मिळावी ज्याद्वारे तुम्ही ते सार्वकालिक जीवन स्वीकारावं. I tell you today, मला सांगू द्या, being Christians, ख्रिस्ती विश्वासणारे या नात्याने many have fallen in these traps. अनेक लोक अशा रीतीच्या अंधकाराच्या कर्मांमध्ये अडकलेले आहेत. That's why Lord has taught us today. आणि म्हणून प्रभू आम्हाला शिकवतो, Receive स्वीकारा, the time. Know your time today. समय ओळखून हे करा, Because we do not know tomorrow what will happen. कारण आम्हाला उद्याची खात्री नाही उद्या काय घडेल. That's why today is the time. म्हणून आजच ती वेळ आहे. Now is the day of salvation. आजच तो तारणाचा दिवस आहे. Come to this place and take this armor of the Lord which He is ready to give you today. प्रभूच्या जवळ या, त्याच्या उपस्थितीमध्ये या आणि जे प्रकाशाची शस्त्र सामग्री तो तुम्हाला देऊ करू इच्छितो ती धारण करा. If you take this armors of God, ज्या वेळेला तुम्ही हे देवाची शस्त्र सामग्री धारण you will करा, come to know तुम्हाला हे समजेल how valuable your life is and how greatly God is giving you these arms. की तुमचं जीवन किती मौल्यवान आहे आणि प्रभू कशा रीतीने तुम्हाला ती शस्त्र सामग्री देऊ When करतो. we think about those arms in the Ephesians chapter 6 verses 11 to 13, आम्हाला माहित आहे एफिसकरास पत्राचा 6वा अध्याय 11 ते 13 I want वचनामध्ये to take you there little because you must know the armors which is very much helpful for the Christian life to live. आणि मी त्या ठिकाणामध्ये तुम्हाला घेऊन जाऊ इच्छितो कारण हे ख्रिस्ती विश्वासणाऱ्याच्या जीवनासाठी फार महत्वाचं आहे. You might have come many times or know many times you might have read this. कित्येक वेळेला तुम्ही वाचला असेल, कित्येक वेळेला तुम्ही ते त्याच्याकडे ऐकलं असेल, But know it very properly in your life. परंतु योग्य रीतीने ते आपल्या जीवनामध्ये स्वीकारा, Because without this, कारण त्याशिवाय you will be losing your the warfare. आम्हाला त्या शैतानाच्या डावपेचांपुढे टिकाव धरता येणार नाही. आम्ही आणि- ते युद्ध गमावून बसू. And you will be a loser. आणि आम्ही त्यावेळेला पराजित असे व्यक्ती म्हणून ठरू. You are not the true soldier of Christ then. त्यावेळेला तुम्ही खरे ख्रिस्ताचे शिपाही म्हणून ओळखले जाणार नाही. If you practice today itself, आज जर तुम्ही सवय त्याच्यावर लावाल. कसरत केली, सवय लावून घेतली, then you will be able to conquer. तर तुम्ही त्यामध्ये विजयी असे And you ठराल. will be standing before the Christ there. आणि तुम्ही त्या ख्रिस्तासमोर उभे राहा. And Christ will say, well done my son, well done आणि son, त्यावेळेला my ख्रिस्त boy. म्हणेल की शाबास माझ्या भल्या विश्वासू दासा, You stood
for me. तू माझ्यासाठी उभा You राहिला. are the correct soldier, or the right soldier, or the brave soldier, the obedient soldier. तूच तो योग्य असा शिपाई, तूच तो शूरवीर असा म्हणून उभा राहिला. Because without that, कारण त्याशिवाय your life you will not understand properly. आम्हाला आमचं जीवन योग्य रीतीने समजणार नाही. You will say only, I have accepted my Christ, the Christ is my Lord, and I believe. That's all. You are limited to those levels. आणि कधी आम्ही तितपत स्वतःला मर्यादित राखू जिथं आम्ही म्हणू मी प्रभूला स्वीकारलेलं आहे, प्रभू माझा परमेश्वर आहे, तितकंच बस. But today, परंतु आज I want to tell you, मला सांगू द्या, put on again this armors every day. प्रति दिवशी ती देवाची शस्त्र सामग्री धारण करा. Otherwise, नाहीतर मग you will not be making available for the Christ coming. ख्रिस्ताच्या येण्यासाठी आम्ही स्वतःला त्या ठिकाणामध्ये उभं करू Who शकणार. doesn't want to receive that rapture, first rapture? कोणाला ते आवडणार नाही की आम्ही त्या पहिलं उचललं जाणं मंडळीचं त्यामध्ये आमचा भाग असावा. If you want that, जर तुम्हाला ते हवं आहे, prepare yourself here itself on the earth. तर इथेच पृथ्वीवर आपल्या स्वतःला तयार करा. In our when I was in Air Force, I know that what we used to say in our sayings, there was a saying. आणि मी ज्या वेळेला एअरफोर्स मध्ये कामाला होतो त्यावेळेला आम्ही अशा रीतीने म्हणायचो, The more you sweat in peace, less you will bleed in the war. आणि जितकं सगळं काही शांत असताना जितकं तुम्ही कसरत कराल, जितके कष्ट तुम्ही घ्याल, जितकं घाम तुम्ही गाळाल, तितकं कमी रक्त युद्ध लढत असताना पडेल. Because का you already practiced. आधीच तुम्ही You सगळी तयारी केली overcome आहे. all the type of situation, hurdles and the problems. प्रत्येक समस्याला कशा रीतीने तोंड द्यायचं हे तुम्ही आधीच शिकलेले You आहात. are trained. त्यावेळेला तुम्ही तिथं ट्रेन केले जातात. And all the time you are ready to receive the Christ, and Christ will say, Yes, my son. आणि म्हणूनच ख्रिस्ता संबंधी सुद्धा असंच की ख्रिस्त आधीच तुम्हाला सांगेल की होय माझ्या मुला तू तयार So आहे. I want to tell you today. म्हणून मला तुम्हाला Come on, सांगायचं, take up this all the weapons on your body. आज ही शस्त्र सामग्री आपण धारण करूया. Oh, the first one, which is the righteousness, कारण पहिलं म्हणजे की जी नीतिमत्ता, it's a breastplate. नीतिमत्वाचे उरस्त्राण ते आम्ही धारण करावं. When you say the breastplate, ज्यावेळेला आम्ही म्हणतो उरस्त्राण, it carries your body wherever you go. That breastplate is always carried. आणि जिथे कुठे आम्ही जातो त्यावेळेला आम्ही ते उरस्त्राण घेऊन जातो. And inside that, आणि त्याच्या आतमध्ये are you anytime thought about it? तुम्ही असा विचार केलेला आहे का? Inside that breastplate, त्या उरस्त्राणाच्या आत your heart, जिथे तुमचं हृदय, your kidneys, तुमचे किडनी आहे, your liver, lungs, लिव्हर, लंग, सगळं काही तुमचे अंग शरीराचे everything is protected. प्रत्येक गोष्टींचं संरक्षण The होतं. liveliness तुमचं जिवंतपणा and all the purification things आणि सर्व शुद्धीकरणाच्या गोष्टी inside of the breastplate. त्या उरस्त्राणाच्या खाली आहेत. When you carry the righteousness in your life, ज्या वेळेला आम्ही ते नीतिमत्वाचं उरस्त्राण धारण you are करतो, alive. त्यावेळेला तुम्ही जिवंत You राहता, are purified. त्यावेळेला तुम्ही शुद्ध केलेले You are राहता, moving with that breastplate all the time. त्यावेळेला तुम्ही नेहमी ते उरस्त्राण धारण करून चालणारे Nothing बनता. dirt comes out of your mouth, but it goes out of from somewhere else. आणि मग कुठले घाण जे आहे ते आपल्या मुखामधून येत नाही तर ते दुसरीकडून बाहेर पडते. Always it is putting into the pure power of the Lord inside. आणि प्रत्येक वेळेला ते तुम्हाला आणि मला ते नीतिमत्व परमेश्वराचं शुद्ध सामर्थ्य देऊ करतं. Do you have that breastplate today? आज तुम्ही ते नीतिमत्वाचं उरस्त्राण धारण केलेलं Do you आहे का? have that power to completely protect your all the inside things? आणि तुम्ही ते सामर्थ्य स्वीकारलेलं आहे की ज्याद्वारे तुमचं आतल्या शरीरातलं प्रत्येक अंग न अंग संरक्षित राहील. Otherwise, what will happen? नाहीतर मग काय घडेल? Satan will use your all the things heart to take away all the wrong ways and wrong thoughts and desires in your heart. सैतान येईल आणि तुमच्या हृदयाला इतर जगी गोष्टींकडे आकर्षित करेल आणि जगाकडे तो विलीन करेल. When you get into the addictions, all the purification system will fail. ज्यावेळेला आम्ही Kidney fail, liver fail, this fail and that fail. ज्यावेळेला आम्ही व्यसनांच्या अधीन जाऊ त्यावेळेला आमचं शरीर नाशाकडे जाऊ लागेल, किडनी फेल होऊ लागेल, लिव्हर आणि सगळं काही त्या ठिकाणामध्ये
फुफ्फुस खराब होऊन जायला लागेल. Receive today itself your breastplate. आजच ते नीतिमत्वाचं उरस्त्राण धारण करा. Say to the Lord, प्रभूला हे सांगा, Lord, forgive me today. प्रभू माझी क्षमा कर. Whatever I have done, I ask forgiveness for प्रभू मी it. जे काही चुकलो असेल प्रभू तू माझी क्षमा Put कर. that, Lord, by Spirit, put that breastplate upon me today. प्रभू आत्म्यामध्ये ते नीतिमत्वाचं उरस्त्राण तुम्हाला I देतो. want to live. प्रभू मला जगायचं I आहे. want to live for you, Lord. प्रभू मला तुझ्यासाठी I want to जगायचं आहे. have that light in my life. की प्रभू माझ्या ठाईत तो प्रकाश मला I धारण will करत have चालेल. that really joy in my life. की तो खरा आनंद प्रभूचा माझ्या ठाई And I will live forever with the Lord Jesus. की मी माझ्या प्रभू बरोबर नित्य सदा सर्व काळ Take that breastplate, my dear brothers and sisters. माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो ते उरस्त्राण धारण करा. Tight around strongly, tightly. आणि आपल्या उराच्या भोवती पूर्ण शरीराच्या भोवती ते चांगल्या रीतीने घट्ट बांधा. Then only you will be standing before the Christ. त्यावेळेला आम्ही ख्रिस्तासमोर उभे You know राहू. the helmet. आम्हाला ठाऊक आहे की त्या ठिकाणामध्ये डोक्यावर तारणाचे शिरस्त्राण, शिरस्त्राण, the salvation. तारणाचे शिरस्त्राण, The salvation, the helmet of the salvation is already given on the cross of Calvary for you and me. आधीच त्या वधस्तंभावर क्रुसावर तुम्हाला आणि माझ्यासाठी तारण देव केलेलं आहे. Already it has been put upon you. आधीच ते तुम्हाला आणि मला घालण्यात आलेलं आहे. You have a captain with you today. आणि आम्हाकडे तो पुढारी आहे. Come to Hebrew chapter 2 verses 10 and 11 please. इब्री लोकासपत्राचा 10वा अध्याय 11-12 वचन. इब्री लोकासपत्र 2रा अध्याय 10 आणि 11 वचन. कारण ज्याच्यासाठी सर्व काही आहे व ज्याच्याद्वारे सर्व काही आहे त्याने पुष्कळ पुत्रांना गौरवात आणताना त्यांच्या तारणाचा जो उत्पादक त्याला दुःख सहनाच्या द्वारे परिपूर्ण करावे हे त्याला उचित होते. कारण जो पवित्र करणारा व ज्यांना पवित्र करण्यात येत आहे ते सर्व एकापासूनच आहेत. या कारणास्तव त्यांना बंधू म्हणावयाची त्याला लाज वाटत नाही. It's very important in English it is said a captain. I shall read for you. इब्री लोकासपत्र याचा 2रा अध्याय 10वा आणि 11वा वचन. It says here, for it became him for whom he all things and by whom all things, in bringing many sons unto glory, to make the captain of their salvation perfect through suffering. For both he that sanctifieth and they who are sanctified are all one, for which cause he is not ashamed to call them brethren. आणि तारणाचा जो उत्पादक जिथे म्हटलेला आहे इंग्लिश मध्ये तो शब्द कॅप्टन, पुढारी, जो आमचा लीडर, त्याला इथं प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल उल्लेख I आहे. tell you, this captain is not like other captain, only order, order, order. आणि मला सांगू दे, हा जो तारणाचा उत्पादक आहे तो प्रभू तुम्हाला आणि मला फक्त आज्ञा करणारा नव्हे, But he suffers with तो you. तुम्हा बरोबर दुःख सहन And करत he आहे. comes with तो you. तुम्हा बरोबर He चालणार fights आहे. with तो you. तुम्हा बरोबर युद्ध लढणार आहे. And he gives you the power to आणि तो तुम्हाला be. सामर्थ्य देऊ करणार आहे. As a brethren, he holds you. एक बंधू म्हणावे, बंधूच्या नात्याने तो तुम्हाला कवटाळून घेतो. But what happens into the war time? परंतु युद्धाच्या परिस्थिती काय घडतं? Captain is behind. जो पुढारी असतो तो मागे असतो And the soldiers are ahead. आणि शिपाई जे आहेत ते युद्ध लढत Come असतात. on, go, fight there, go, and कॅप्टन जो आहे bombard तो there. मागून फक्त आज्ञा करत असतो, ऑर्डर देत असतो की जा तिकडे युद्ध लढ, जा या बाजूनी तू. Here, our captain is leading us. परंतु इथे आम्ही पाहतो आमचा जो पुढारी आहे प्रभू येशू ख्रिस्त, तारणाचा जो उत्पादक, तो आम्हा पुढे चालत आहे ते युद्ध लढण्यासाठी. Giving us that helmet, protection of that helmet of salvation. आणि ते तारणाचे शिरस्त्राण आम्हाला देऊ करण्याच्याद्वारे, Giving us the harmony of the brotherly love. आणि त्या बंधू मधली ऐक्यता, बंधू मधली ऐक्यता, तो प्रभू तुम्हाला आणि मला देऊ And करतो. ready to sacrifice for anything. आणि स्वतःला प्रत्येक गोष्टीद्वारे समर्पित करण्याद्वारे He gives us the weapon. तो तुम्हाला आणि मला शस्त्र देव करतो. That is the captain's duty today. आज ती एका कॅप्टनची, लीडरची जबाबदारी Do आहे. you respect that captain? आम्ही त्याचा सन्मान करतो का? Do you respect and obey that captain? आम्ही त्याचा सन्मान करतो का? त्याच्या आज्ञा पाळतो का? Because he is ready to give the armors and saving you
from this world and worldly things. कारण का तो तुम्हाला ते शस्त्र सामग्री देण्यासाठी तयार आहे आणि सर्व गोष्टीपासून तुमचा बचाव करण्यासाठी तयार आहे. He comes to the 2 Corinthians chapter 10 verse 4, please. दुसरे 2 दुसरे त्याचा 10वा अध्याय आणि त्याचं 4थं वचन वाचूया. It says here, त्या ठिकाणामध्ये वचन काय म्हणतं? for the weapons of our warfare are not carnal, but mighty through God, the pulling down of the strongholds. कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहे. It's a strong weapons you have today, आज तुमच्या आणि माझ्याकडे असे सामर्थ्यशाली शस्त्र सामग्री so प्रभूने that दिलेली you आहे. will be fighting the right war. जेणेकरून आम्ही योग्य ते युद्ध लढण्यासाठी प्रभूसाठी तयार It's आहोत. not carnal means certainly not the worldly things, what the way they may fail or they may go wrong or they may diffuse. आणि जर- Sometimes that bomb is thrown, it doesn't burst. आणि जर दैहिक असेल जगिक असतील तर कधी कधी ते अशा रीतीने फुटणार नाही. त्या बॉम्ब मध्ये कुठली ताकद नसेल, कदाचित ते असंच पुष्कळ म्हणून तो निघून जाईल. But God has given us opportunity परंतु today देवाने आम्हाला संधी देऊ that केलेली आहे mighty weapons, की त्याच्या देवाच्या दृष्टीने समर्थ असे ते शस्त्र. so that you will fight any darkness, the holds of the darkness and the power of darkness and make yourself available for Christ. की जेणेकरून आम्ही त्या अंधकाराच्या प्रत्येक युद्ध बरोबर लढू शकू आणि ख्रिस्ताच्या प्रकाशामध्ये उभं राहू शकू. Practically, soldier has to fight. आणि जर खरं पाहिलं तर शिपायाला युद्ध लढायचं आहे. He has to put on daily that weapons, प्रत्येक दिवशी त्यांनी ते शस्त्र सामग्री धारण करणं गरजेचं आहे. taking carefully the step after steps. प्रत्येक वेळेला काळजीपूर्वक प्रत्येक पाऊल पुढे टाकायचं आहे. Otherwise, what will happen? नाहीतर मग काय If घडेल? you are not self-examining yourselves, आम्ही जर स्वतःचं आत्मपरीक्षण करत नाही, and if I go like that only for the war, जर मी असंच युद्ध लढायसाठी गेलो, no weapons, no armor on me, माझ्याकडे शस्त्र नाही, कुठलंही शस्त्र सामग्री मी धारण केलेली and नाही, I'm going for the war, आणि मग मी युद्धासाठी what जातो, will happen? काय घडेल? Finish. तिथे संपून जाईल. Nothing. काहीच नाही. I have to just make a sad face. मला फक्त तिथं निराशेचं हताश असं तोंड करावं लागेल. That's why God has given us opportunity today. म्हणून प्रभू आम्हाला आज संधी देऊ करतो. Take these armors, ही शस्त्र सामग्री धारण करा. make this available day and night for your life. आपल्या स्वतःच्या जीवनासाठी रात्रंदिवस ते तयार करून त्यामध्ये चालणारे बना. He says now the sandals of the peace there in the आणि Hebrew त्या- chapter 6. एफिशियन्स चॅप्टर. If he's sorry. आणि त्या इफिस्करास पत्राच्या 6व्या अध्यायाकडे या, ज्या ठिकाणामध्ये तो कशाचे पायतन म्हणत आहे? सुवार्तेच्या शांतीने भरलेल्या पादुका. शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा. It's very important the sandals of the peace to be carried to the world to know let them know the Christ. शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता आम्ही पायी चढवावी. ख्रिस्ताचं जी सुवार्ता आहे, शांतीचं कार्य आहे, ते जगाला विदित करा. Otherwise, what will happen? नाहीतर मग काय People घडेल? are really losing their battles. लोक आपले युद्ध गमावत आहे. They are not able to understand what Christ is. त्यांना हे समजत नाही की प्रभू कोण आहे, ख्रिस्त कोण आहे. What type of the life I must live, they do not know. त्यांना हे ठाऊक नाही की आम्ही कशा रीतीचं जीवन जगावं. Even people do not know the cigarette smoking or the addiction of the drinks is the sin. आज लोकांना हे सुद्धा कळत नाही की अशा रीतीचे व्यसन करणं, सिगरेट ओढणं किंवा दारूचं व्यसन करणं हे पाप आहे. But today, परंतु आज you go into the world आज तुम्ही जगाकडे जा and tell them आणि जगाला सांगा there is a always available weapon for you to walk on. की आम्हाकडे ते शस्त्र. शस्त्र सामग्री आहे की ज्याकडे नेहमी आम्ही पाहून चालणारे लोक बनावं. Come on, work worthy of the Lord. प्रभूसाठी कार्य करणारे लोक बनावं. Always have the shield of faith in you. आपल्या ठाई नेहमी ते विश्वासाची ढाल घेऊन चाला. Otherwise, what will happen? नाहीतर मग काय घडेल? The shield is very important. Wherever there is a attack from any area, any around, you can use that shield. आणि जिथून कुठून आम्हावर हल्ला होईल त्यावेळेला आम्ही ती विश्वासाची ढाल पुढे धरावी. That is what the Lord is teaching us today. आज प्रभू आम्हाला हे शिकवतो. We are always only worried about the front side. आम्ही फक्त पुढच्या बाजूबद्दल विचार करत But राहतो. today, परंतु आज take the shield every time around you. प्रत्येक वेळेला ती विश्वासाची ढाल हाती घ्यावं. Whatever is past, जे काय भूतकाळ आहे,
Say to the Lord, प्रभूला सांगा thank you, Lord. धन्यवाद You have प्रभू. brought me up to here. तू मला इथपर्यंत आणलेला आहे. Thank you, Lord, प्रभू तुझी स्तुती for असो. today's day. आजच्या दिवसाबद्दल, Thank you, Lord, for tomorrow. उद्याच्या दिवसाबद्दल I धन्यवाद. don't know, but what will happen? मला माहित नाही काय होईल, But I have faith in you मला तुझ्या ठाई विश्वास आहे that you will receive की me. तू मला स्वीकारशील. I tell you today, मला सांगू द्या all the time, प्रत्येक take वेळेला this shield and move forward. ही विश्वासाची ढाल घ्या आणि चालू लागा. Otherwise, what will happen? नाहीतर मग काय Our घडेल, walk will be a waste. तुमचं आणि माझं प्रभू मध्ये चालणं हे व्यर्थ ठरेल. Because people are there to tell you, oh, you have accepted the Christ and you are in this trouble. I know this is the trouble will happen in your life. आणि लोक आम्हाला म्हणतील हो तू मग स्वीकारलंय ख्रिस्ताला, तुमच्या जीवनामध्ये ही गोष्ट अशीच घडेल. But I tell you, मला सांगू द्या keep on your faith. आपल्या विश्वासाला असंच बाळगून Put चाला. that shield before Him आज त्या युद्धाच्या परिस्थिती समोर ते विश्वासाची ढाल and उभी say करा. to that person or आणि- say to that particular problem, आणि त्या समस्येला हेच बोला I have faith in my Christ. की माझ्या ख्रिस्तामध्ये मला विश्वास आहे, Nothing can happen to me मला काही घडणार because नाही. His grace is sufficient for me. कारण त्याची कृपा मला पुरेशी And आहे. I can fight that best battle. आणि मी ते युद्ध लढाव्यास समर्थ आहे. That is what the Lord is teaching us today. आज प्रभू आम्हाला हे शिकवितो. I'll just take the 2 verses and I'll close here. 2 अधिक वचन मी घेत आहे. 2 Thessalonians chapter, 1 Thessalonians chapter 2 verse 12, please. पहिले थेसलोनियाचा 2 अध्याय 12 वचन. What it says. वचन काय म्हणतं, It's very important thing. जो देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हाला पाचारण करीत आहे त्याला शोभेल असे तुम्ही चालावे. That ye would walk worthy of God who hath called you into His kingdom and glory. त्याच्या राज्यात व गौरवात ज्यांनी आम्हाला पाचारण केलेले He has called you, my dear brothers and sisters. त्यांनी तुम्हाला आणि मला पाचारण He केलेलं आहे. became captain for you. तो तुमच्या आणि माझ्यासाठी कॅप्टन झाला. He is suffering, suffered for you and तो me, तुम्हा आणि माझ्यासाठी दुःख सहन त्यांनी so सहन that we केलं may walk worthy of God की today. जेणेकरून आम्ही त्याच्या ठाई जसं त्याला शोभेल तसे चालावे. It's a time now. आता ती वेळ If आहे. that armor is with us, तर आम्हाकडे ते शस्त्र सामग्री आहे, then that walk will be the okay. तर मग आमचं प्रभू मध्ये चालणं हे योग्य असेल. And then that will be always available for you, one weapon which is having for defending or attacking. आणि मग त्यावेळेला आमच्याकडे ते युद्ध लढण्यासाठी, हल्ला करण्यासाठी आम्हाकडे ते शस्त्र असेल. The word of God. ते म्हणजे आत्म्याची तलवार, देवाचं वचन. That is why he says, आणि म्हणूनच तो म्हणतो, Hebrews chapter 4 verse 12, please. इब्री लोकासपत्र याचा 4 अध्याय 12 वचन. It says very clearly here. त्या ठिकाणामध्ये वचन काय म्हणतं, कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे. It's examining us today. आज ते आमचं परीक्षण करत आहे How is my weapons? की माझे शस्त्र सामग्री कशी आहे, How is it fit? Is it fit? ते मला योग्य रीतीने मी परिधान केलेलं आहे का? It's time now. आता ती वेळ आहे, Take this opportunity. ती संधी आम्ही घ्यावी That sword is always sharpened day and night. की दररोज प्रतिदिवशी रात्रंदिवस ती तलवार जी आहे त्याला धार होत आहे And always it is available for you and आणि me. तुमच्या आणि माझ्यासाठी नेहमी ती उपलब्ध That आहे. anything, Jesus has used that weapon when he was examined or by Satan. Tempted. आणि ज्या वेळेला सैतानाच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा झाली त्यावेळेला याच तलवारीचा उपयोग, याच देवाच्या वचनाचा उपयोग प्रभू येशू ख्रिस्ताने केलेला आहे. Jesus could have used many things. प्रभू येशू ख्रिस्त अनेक गोष्टी बोलू शकला But असता, why he has used the word? परंतु त्याने देवाचं वचन हे वापरलेलं आहे It is the right thing what God is teaching us today to do. आणि तेच योग्य आहे प्रभू जे आम्हाला शिकवित आहे When there is a करण्यासाठी. fight, ज्या वेळेला युद्धाचा प्रसंग आहे, wherever there is a quarrel between anybody, जिथे कुठे कोणी तुम्हाला भांडताना दिसेल please go into the tongues. त्यावेळेला अन्य भाषेमध्ये प्रार्थना करा, Pray. प्रार्थना करा, Come on, speak out the word of God. देवाचं वचन बोलू लागा. There is a power in it. त्यामध्ये देवाचं सामर्थ्य And आहे that war will turn into the peace. की तिथं शांती होईल.
I tell you, मला सांगू द्या the power of word of God is not still you're examined. अजून आम्ही देवाच्या वचनाचं सामर्थ्य अनुभवलेलं नाही. So that's why let us get stronger and stronger day by day. म्हणून आम्ही त्यामध्ये अधिक बलवान होत जाऊया. That's why Ephesians chapter 6 verse 10 says, get stronger in your all the warfare. आणि म्हणून इफिसकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की त्या युद्ध प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी स्वतःला तयार करा. It's very important हे today. फार महत्वाचं आहे तुमच्या आणि माझ्यासाठी. Finally, my brethren, be strong in the Lord and in the power of His might. It says. शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. If you do not get into, जर आम्ही तसं बलवान होत गेलो नाही your darkness is always around you, तर अंधकार नेहमी तुमच्या भोवती राहील and it will take you into the hell. आणि तोच अंधकार तुम्हाला नरकाच्या अग्नीकडे नाशाकडे घेऊन I जाईल. want to tell you today, मला तुम्हाला सांगू दे माझे प्रिय भाऊ, very important thing, पहिली गोष्ट महत्वाची बाब that always you need to have armor upon our life. की नेहमी आम्ही ती शस्त्र सामग्री धारण करून बनणारे लोक This is armor of light. की जे प्रकाशाची शस्त्र सामग्री It's आहे. a God who has put that armor on upon you and me. प्रभू आहे की ज्याने तुम्हाला आणि आम्हावर ती शस्त्र सामग्री देऊ केलेली आहे, धारण करण्यासाठी सांगितलेलं If आहे. we do not say this, get into it, जर आम्ही त्यामध्ये स्वतःला समर्पित नाही I केलं, tell you, मला सांगू द्या, it will be taken away from you तर आम्हाकडून ते काढून घेतलं and जाईल it will be given unto others. आणि ते इतरांना देऊ करण्यात Like येईल. Laodicea, the church, त्या लावदिकिया मंडळीचं जशा रीतीने घडलं, it's time now to you. आज हे आम्हासाठी ही वेळ आहे. Repent, पश्चाताप करा, come to the Lord, प्रभूकडे या, ask for that light, त्या प्रकाशाची मागणी ask करा, for the armor of that light, त्या प्रकाशाचे शस्त्र सामग्री मागा and say to the Lord, आणि प्रभूला म्हणा, I want to stand for you, Lord, प्रभू मला तुझ्यासाठी उभं राहा. as a true soldier. एक खरं शिष्य, खरा शिपाई या नात्याने Are you willing to walk now? आम्ही प्रभूमध्ये चालण्यासाठी तयार आहोत का? Or you really want to get into that one? आणि तुम्ही त्यामध्ये चालण्यासाठी तयार आहात का? Otherwise, नाही तर मग we will walk in the flesh and lust, आम्ही फक्त शरीर आणि वासना आणि देह स्वभावामध्ये चाललोत राहू and we will be suffering and suffering and suffering. आणि मग आम्ही फक्त सहन करत राहू आणि सहनच करत राहू, Trust. त्रासामध्येच जीवन जगत राहू. God has given opportunity today. आज प्रभूने आम्हाला संधी दिलेली आहे. Let's go into that deepness, आज आम्ही त्या खोलतेमध्ये जाऊया, into that deeper light. त्या जो अद्भुत असा प्रकाश आहे त्यामध्ये अधिक खोल असा आपण जाऊया And work for Him. आणि प्रभूसाठी कार्य करणारे बनूया. Let's God bless you all. प्रभू आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. Thank you, Pastor. As the word of God has come unto us, let us just close our eyes and look unto the Lord. Look unto the light of the world, Christ Jesus himself. तो प्रभू येशू ख्रिस्त जो जगाचा प्रकाश म्हणून तुम्हा आणि माझ्यासाठी आला आणि जो तुम्हाला आणि मला तो अधिकार देऊ करतो की तुम्ही आणि मी तो जगाचा प्रकाश व्हावं. ते प्रकाशाचे पुत्र, प्रकाशाची प्रजा, दिवसाची प्रजा तो आम्हाला घडवू इच्छितो, बनवू इच्छितो. त्यामध्ये आपल्या स्वतःला समर्पित करूया. Let us all surrender to Christ himself so that we may receive that armor of light, की जेणेकरून आम्ही ती प्रकाशाची शस्त्र सामग्री प्रभूमध्ये धारण करू शकू. There is power in the name of Jesus. There is power in the name of Jesus. There is power in the name of Jesus
to break every chain, break every chain, break every chain, to break every chain, break every chain, break every chain. There is power in the name of Jesus. There is power in the name of Jesus. There is power in the name of Jesus to break every chain, break every chain, break every chain, and break every chain, break every chain, break every chain. सामर्थ है यीशु के नाम में, सामर्थ है यीशु के नाम में। आइए उस सामर्थ्य को ग्रहण करें। सामर्थ है हर बंधनों को जो तोड़े, हर जंजीरों को जो खोले, उसके सामर्थ्य में भर जाए। तोड़ दे जो, तोड़ दे जो जंजीरों को, तोड़ दे जो, तोड़ दे जो। गाइए सामर्थ है यीशु के नाम में, सामर्थ है यीशु के नाम में। हालेलुया सामर्थ है यीशु के नाम में। जंजीरों को तोड़ दे जो, तोड़ दे जो जंजीरों को, तोड़ दे जो, तोड़ दे जो। There's an army rising up. There's an army rising up. An army of the people of God with the armor of God. Rising up to break every chain, break every chain, break every chain. Hallelujah. To break every chain, break Break every chain, 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 break every chain. Oh, सामर्थ है यीशु के नाम में। सामर्थ है यीशु के नाम में। सामर्थ है यीशु के नाम में। जंजीरों को तोड़ दे जो, तोड़ दे जो। जंजीरों को Let the people of God be set free this morning. पूरे में जंजीरों को तोड़ दे जो, तोड़ दे जो जंजीरों को, तोड़ दे जो, तोड़ दे जो जंजीरों को, तोड़ दे जो, तोड़ दे जो जंजीरों को। My Long John, तोड़ दे जो। ओ जंजीरों को तोड़ दे जो। हालेलुया यीशु। ओ जंजीरों को तोड़ दे जो। ओ सामर्थ है यीशु के नाम में। हालेलुया सामर्थ है यीशु के नाम में। Oh, he is the captain. Oh, rahabane meni kimendo samando sabara balareren. Ari kara kandala sahendere lerallahu. जंजीरों को तोड़ दे जो, तोड़ दे जो। Break every bondage and let thy Holy Spirit be released in their life, O God. Break every yoke of the devil, O Lord.
Break every power of darkness in the name of Jesus. And let thy Holy Spirit be released in the midst of the people of God. Let their life be full of the Holy Spirit of God. Let them be set free of their bondages. Oh, हर एक बंधन तोड़ दे जो, हर एक बंधन तोड़ दे जो, जंजीरों को तोड़ दे जो, तोड़ दे जो. We thank you, God, for your glorious Holy Spirit in our lives. पिता परमेश्वर यहोवा, धन्यवाद करते हैं आपके स्वर्गीय शस्त्र सामग्री के लिए जो प्रभु आपने हमें परिधान करने के लिए कहा. धन्यवाद करते हैं पिता परमेश्वर यहोवा, हम उसे स्वीकार कर पाए. अंधकार से निकलकर, समय को जानकर, समय को पहचान कर, अपने आप को प्रभु आपके हाथों में देकर कुर्बान करते हुए उस आर्मर को, उस शस्त्र सामग्री को अपने जीवन में परिधान कर सके. Build every individual, Lord. Build every believer of God this morning, Lord. As they have come before the Master, build their lives with the armor of light. प्रकाश के शस्त्र सामग्री से हमारे जीवन को खड़ा कर प्रभु उस युद्ध को लड़ने के लिए, शैतान के अंधकार की ताकतों से लड़ने के लिए प्रभु उस आर्मर को, उस शस्त्र सामग्री को हम धारण करके चलने वाले लोग बने. We surrender our lives to thee, O God, that we may receive that armor of light from you, Master. धन्यवाद, स्तुति, महिमा, प्रशंसा, गौरव, आराधना, जय जयकार प्रभु यीशु मसीह आपको देते हुए ये प्रार्थना, ये आराधना, ये समर्पण, ये कुर्बानी यीशु मसीह के नाम में अर्पित करते हैं. इसलिए सुनो, ग्रहण कर पिता. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमचे ऋणी ऋण सोडले आहे, तसेच तो आमचे ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आमेन. I request Pastor Amit to give the benediction. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपल्या सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्यापर्यंत आता आणि सदा सर्व काळ असो. Amen. 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 Thank you. Thank you. Thank you, Lord. Thank you. Thank you for joining with us this morning. आजच्या सकाळी तुम्ही पुन्हा एकदा आम्हा समवेत या सभेमध्ये, या प्रार्थनेमध्ये, या आराधनेमध्ये जुडल्या गेला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. एकमेकांसाठी अशाच रीतीने प्रार्थना करत राहूया, एकमेकांचं प्रार्थनेमध्ये ओझं घेऊया आणि जे प्रत्येक परिस्थिती आहे त्यामध्ये ख्रिस्ताचं कार्य, मंडळीला देव केलेली जबाबदारी आपण पूर्णतेला नेऊया. We continue to pray for one another, continue to uphold one another in prayer so that the church, the body of Christ, will continue to do the purpose for which it is being formed. The Lord Christ Jesus wants the church to fulfill the purpose that He has set for our lives. And let us surrender to that and continue to work and walk according to that. Thank you all for being with us this morning. God bless you all and be with you all for His glory. Thank you, Jesus.